रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. खरं तर आज मी परत एक आगळं वेगळं घर दाखवतोय. आगळं वेगळं म्हणण्यापेक्षा टाटा सिरीनमध्येच आपल्याकडे एक खरं तर 4.5 BHK म्हटलं तरी चालेल, किंवा छोटे छोटे रूम असल्या कारण तसं बघितलं तर 6 BHKच होईल, पण ते मग नंतर ते रूमची जी साईज आहे ती छोटी होऊ शकते. त्याच्यामुळे मी 4.5च धरू आपण. पण हे टाटा सिरीन एक डुप्लेक्स आहे जो हायर फ्लोअरला असणार आहे आणि खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. कारण आपण ज्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्येच आहोत, तुम्हाला जाणवेल की किती मोठी, किती प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला इथं ही बाल्कनी मिळते. कारण तुम्ही जर बघितलं हा एरिया तसा बघितला तर एखादा रूम होईल, पण ठीक आहे, तरी ती जागा मोकळी सोडल्या गेलेली आहे. आणि विशेष म्हणजे परत जर आपण हॉलमध्ये बघितलं तर हॉलमध्ये पण तुम्हाला जाणवेल की ही खूप मोठी, प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची अशी बाल्कनी आहे, जिथे आत्ता संध्या 12 वाजलेत तर ऊन तुमचं ऑलरेडी घरामध्ये आलेलं आहे. अशा पद्धतीची एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी. वरती जर बघितलं तर ह्याला ऑलरेडी कव्हर असल्या कारणानं तेही तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा डुप्लेक्स नक्की दिसतो. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला हा डुप्लेक्स आपण बघणार आहोत किंवा हे जे घर बघणार आहे हे अनयूज अनटच कोरा आहे. याच्यात कोणी कधी काही वापरलेला फ्लॅट नसणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर हे वसंत विहार लोकेशनलाच चांगल्या पद्धतीचं हे घर उपलब्ध आपल्याकडे नक्की असणार आहे. जर आपण बघितलं ह्या डुप्लेक्सच्या बाहेर जर आलो तर समोर एक ऑलरेडी फ्लॅट आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर अशी मस्त मोठी अशी चांगली लॉबी मिळते. ह्या लॉबीमध्ये 1, 2 आणि 3 अशा टोटल 3 लिफ्ट आहे. पलीकडे एक घर आहे आणि त्याच्यानंतर टोटल 3च घरं ह्या फ्लोअरवरती उपलब्ध असणार आहेत. आणि जेव्हा आपण पुढे जाणार आहोत त्यावेळेला तुमची ही लॉबी आहे. आत्ता सध्या दिवाळी झाल्यामुळे रांगोळी आहे, त्या सगळ्या गोष्टी काढल्या आहेत. ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला पश्चिमेला जातो, बाहेर येताना पूर्वेला येतो मध्ये. म्हणजे ज्यावेळेला मी आतमध्ये जाणार त्यावेळेला पूर्व आणि बाहेर जाताना पश्चिम, अशा पद्धतीचं हे घर असेल. ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये इमिडिएटली एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे एक सर्वंट रूम बनवलेला आहे. जे सर्वंट रूम त्याचं एक व्यवस्थित झोपण्यापुरती, रेस्ट करण्यापुरती जागा आहे. तुम्ही सर्वंट म्हणून वापरा. तुम्हाला जर समजा असं वाटतं की नाही ते आपल्याला यूजमध्ये झालं पाहिजे तर तुम्हाला इथे त्या विथ वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सगळं असं व्यवस्थित पद्धतीने एवढी मोठी एक जागा आहे, जी हाफ जागा म्हणलं तरी चालेल, सर्वंट रूम म्हणलं तरी चालेल. पुढं आल्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला बघतो त्यावेळेला इकडे जिना आहे आणि ह्या जिन्याच्या वरती जाण्यासाठी जिना आहे, पण जिन्याच्या खाली पण स्टोरेजसाठी खूप मोठी जागा आहे. इकडं तुम्ही जर बघितलं तर हा स्टोरेज तुम्हाला प्रॉपरली मिळतो. तुमचा जिना सोडून हा स्टोरेज तुम्हाला मिळेल. आणि नंतर आपण ह्या हॉलमध्ये येतो. तर हॉल जरी तुम्ही बघितला तरी समजा इकडनं जरी पकडलं तर इथून तिथपर्यंत जरी गेला तसा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा मोठा हॉल बाकी तुम्हाला चांगला मिळतो. कारण ह्या आतमध्ये एंट्री झाल्यानंतर तुम्हाला असा पद्धतशीर आणि मोठा चांगल्या पद्धतीचा हा हॉल तुम्हाला मिळतो. आत्ता काहीच म्हणजे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. नंतर हॉलच्या ह्या साईडला आलं तर आपण व्हिडिओ चालू करायच्या अगोदर जे तुम्हाला मी दाखवलं होतं तर तेच ही बाल्कनी तुम्हाला सुसज्ज आणि मोठी मात्र नक्की मिळते. तुम्ही जर बघितलं इथून तिथपर्यंत बघितलं तर खूप मोठी जागा आहे. म्हणजे ही बाहेर पण जर बघितलं आणि वरतून विशेष म्हणजे ते वरतून सगळं कवर आहे, त्याच्यामुळे तुमची ही बाल्कनी प्रॉपर वापरात येईल, व्यवस्थित तुम्हाला त्याचा युटिलाइज करता येईल. ह्या साईडला तुम्ही अगदी योगा बिगा जरी करायचं म्हटलं तरी तुम्ही ह्या साईडला प्रॉपर योगा, तुमची जिम म्हणलं तरी इथं होऊ शकते अशा पद्धतीने. किंवा जर तुम्ही आपले डॉग प्रेमी असाल तर तुम्ही तुमचे डॉग वगैरे पण ह्या साईडला नक्की चांगल्या पद्धतीनं राहू शकतात. एवढी मोठी मात्र जागा नक्की तुम्हाला ह्याच्यावरती असणार आहे. आणि काय ह्याच्यातच जर तुम्ही बघितलं तर हे हॉलच्या नंतर तुम्हाला इमिडिएटली पुढे एक प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं चांगलं यू शेपमध्ये असणारं किचन असणार आहे, ज्याला व्हेंटिलेशनसाठी इकडे खिडकी आहे. ह्या साईडला असं तुमचं मोठं किचन होईल. फ्रीज तुम्ही इकडे लावू शकता. अशा डिशवॉशर तुम्ही ह्या साईडला ठेवू शकता. एवढी मोठी जागा परत त्याला 2 ठिकाणी त्या पद्धतीची दिली गेलेली आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर वॉशिंग मशीनसाठी एक वेगळा चांगला पॉईंट त्यांनी दिले गेलेला आहे की तुम्ही ही ड्राय बाल्कनी म्हणून वॉशिंग मशीनसाठी नक्की वापरू शकता. एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे पण मिळते. आणि ज्यावेळेला पुढे येतो तर इमिडिएटली तुम्हाला इकडे हा एक बेडरूम आहे, जो बेडरूम तुम्हाला टॉप टू बॉटम बघू शकता. असे मस्तपैकी खिडक्या वगैरे लागल्या. तर व्ह्यू वाईज जर विचार केला तर कॉम्प्लेक्सच्या आतमधलं, याच्या आतमधलं जे गार्डन आहे आणि ह्या बेडरूममधनं जर तुम्ही बघितलं तर समोर अशी जी आता ही आपल्याला ही मोकळी जागा जी दिसते ही ग्लॅक्सो कंपनी जागा आहे. इथे ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी ऑलरेडी ही विकत घेतलेली आहे. समोर जर तुम्ही बघितलं तर रेमंडमध्ये पण तुम्ही बघितलं तर रेमंडचं प्रोजेक्ट ऑलरेडी बिल्डिंगचं इकडनं तयार झालेलं तुम्हाला निदर्शनास बाकी नक्की येतं. अशा पद्धतीचा ह्याचा व्ह्यू आहे. याचा जर मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 18,000 रुपये ह्या डुप्लेक्सचा मेंटेनन्स असणार आहे. कार्पेटच्या संदर्भात जर विचार केला तर 1700 कार्पेट असणारा हा डुप्लेक्स
असणार आहे. नंतर आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला परत वॉशरूम बाथरूम टॉयलेट बाकी मोठं भरगतचं आणि चांगल्या पद्धतीचं आहे, म्हणजे छोटं नाही आहे, चांगल्या पद्धतीत वापरता येईल असं वॉशरूम बाथरूम तुम्हाला नक्की मिळतं. नंतर आपण याच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक बेडरूम मिळतो. हा बेडरूम मोठा प्रशस्त आणि चांगला आहे. जर याच्यात पण तुम्ही बघितलं तर जाणवेल तुम्हाला हा बेडरूमची साईज बाकी खूप मोठी आणि खूप चांगल्या पद्धतीची आहे. इकडनं जर हा बेडरूम बघितला तर एवढा मोठा स्पेस तुम्हाला या बेडरूममध्ये मिळतं. आणि विशेष म्हणजे परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडनं जर तुम्ही बघितलं तर इकडनं बघितलं तर येऊरचा डोंगर दिसतो ह्या साईडनं, आणि ह्या साईडनं डोंगर दिसतो, आणि ह्या साईडनं बाकी जी भविष्यात येणारी ग्लासवरची कंपनी वगैरे ज्या काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं बाकी नक्की दिसणार आहेत. अशा पद्धतीचा ह्या बेडरूमचा व्ह्यू सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे. नंतर इकडे जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला एक कपाट चांगल्या मोठ्या पद्धतीचं बनवता येईल, जिथे तुम्हाला प्रशस्त आणि बक्कळ अशी जागा मात्र उपलब्ध असणार आहे. आणि नंतर जर समजा ह्या इकडनं आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला इथं परत एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट नवं कोरं आणि जाणत्याच असणारं बाकी नक्की मिळतं आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला इकडनं पण हे बाथरूम तुम्हाला मिळू शकतं. तर हे याच्यात उजेड चांगला आहे, प्रकाश चांगला आहे, वारं चांगलं आहे फ्लॅटमध्ये, म्हणजे असं काही हेच नाही आहे. आल्यानंतर तुम्हाला काम करावं लागणार आहे, सगळंच काम करावं लागणार. साफ स्वच्छता अजून झालेली नाही आहे, स्वच्छता पण आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. तर अशा पद्धतीचे आपण हे सगळे रूम्स जे होते ते खालचे आपण बघितलेले आहेत. जर एखाद्याला वर्क फ्रॉम होम करायचं त्याच्यासाठी पण छोटे छोटे रूम हे खालचं समजा सर्वंटसाठी वापरलं. वरच्याचा जर तुम्ही विचार केला तर वरचा तुम्ही रूम आहे तिथे तुमचं ऑफिस स्पेससुद्धा असं ऑफिस पण तयार होऊ शकतं. म्हणजे वर्क फ्रॉम होम जर करायचं म्हटलं तर तेवढी मोठी जागा चांगली आहे. किंवा तुमचे डॉग्स असतील तर त्यांना पण ठेवण्यासाठी चांगली जागा उपलब्ध आहे. जिन्यातनं वरती आलो आपण, ज्यावेळेला जिन्यातनं वरती येतो त्यावेळेला तुम्हाला इकडं परत एक तुमचं जे ऑफिस आहे ते ऑफिस तुम्ही इथे बनवू शकता. म्हणजे स्वतःचं ऑफिस हातल्यात बनवायचं असेल तर तुम्ही इथे बनवू शकता. किंवा कुत्रे ठेवायचं म्हटलं तरी इथं कुत्रे किंवा डॉग्स तुम्ही याच्या आतमध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो तर तुम्ही बघू शकता कसा ग्लास वगैरे लावलेला आहे, त्याच्यामुळे इकडे काय भिंत वगैरे काहीच नाही आहे, मोकळा आहे. आणि ह्या वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली कोण आलं आहे काय नाही आलं आहे ते बघायला तुम्हाला तुमच्याच घरामध्ये दिसेल इथून. त्याच्यानंतर वरती आल्यानंतर तुम्हाला एवढा मोठा परत फॅमिली रूम बनवू शकता, असा मोठा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा असा एवढी मोठी जागा परत तुम्हाला ही वरती प्रॉपर अशी नक्की मिळते. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं दरवाजा तुम्हाला खालचा दाखवला होता, आता आपण वरच्या दरवाजामध्ये आहोत. हा पण एक डोअर ओपनिंग तुम्हाला करू शकता. कोणताही एक बंद केला किंवा चालू केला तर इकडं पण बघितलं तर 3 लिफ्ट बाकीचे जे एका फ्लोअरवरती असणारे 3 फ्लोअरचे फ्लॅट तुम्हाला दिसतात. आणि बाकी हा एवढी मोठी जागा वरती पण खूप मोठी जागा आहे. ह्याला पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथं खिडकी आहे. आणि इकडनं जरी व्ह्यू बघितलं तर काचेतनं सुंदर सगळ्या बिल्डिंग वगैरे तुम्हाला प्रॉपरली नक्की दिसतात. एवढी मोठी जागा तुम्हाला ह्याच्यात मिळते. नंतर तसं जर बघितलं तर इथे पण एक खिडकी लावलेली आहे. पुढं आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली एक हा बेडरूम आहे. जसा खाली बेडरूम होता तसाच वरती हा बेडरूम असणार आहे, फक्त तो खाली 30 माळा आहे तर हा 31 माळा अशा पद्धतीचा म्हणजे होईल. आणि इथपर्यंत आला तर तुम्हाला इथनं जरी बघितलं तर सुंदर असा पूर्ण ठाण्याचा इकडनं तुम्ही जर असे डोळे फिरवले तर सगळीकडं ह्या बिल्डिंग्स चांगल्या चांगल्या मोठमोठ्या नक्की तुमच्या घरामधनं मात्र दिसतात. हवा मात्र ही नक्की मला जाणवते, कारण हात बाहेर ठेवल्यानंतर हवा आत येते. अशा पद्धतीचा हा तुम्हाला मोठा आणि चांगल्या पद्धतीचा एक बेडरूम असणार आहे. आणि ह्या बेडरूमच्या जर आपण जस्ट बाहेर आलो तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूमची सुविधा दिली गेलेली आहे. हे वॉशरूम जरी बघितलं तर हे मोठं आहे, चांगलं आणि प्रशस्त नक्की असणार आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे हे अगदी अनयूज अंटच आहे. पोखरण रोड नंबर 2 वसोदरा. इथनं जर तुम्ही विचार केला तर बेथनी हॉस्पिटल जवळ आहे, ज्युपिटर हॉस्पिटल जवळ आहे. म्हणजे तसल्या जर सुखसुविधा म्हटलं तर त्या सगळ्या ऑलरेडी इथे दिले गेलेले आहेत. शेवटचा बेडरूम असणार आहे. शेवटचा बेडरूम जर तुम्ही बघितला तर हा पण मोठा, जितका मोठा खालचा आहे तितकाच मोठा हा वरचा पण असणार आहे. याच्यात पण तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी म्हणा, उजेड म्हणा, हे सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धती. एक टावरचं हे काम चाललेलं आहे, पण तुम्हाला वैयक्तिक त्या टावरचा काय प्रॉब्लेम नसणार आहे, कारण ह्याच्यात आता हा आपलं रेडीच झालेला आहे. हवा मात्र आपल्याला घरामध्ये खेळती मिळते. आणि अशा पद्धतीने परत तुम्ही इकडे जर आला तर इथे पण तुम्हाला बघू शकता, इथे पण एक कपाट बनवण्यासाठी मोठी आणि चांगल्या पद्धतीची जागा मात्र दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 पार्किंगचं प्रावधान आहे. 3 पार्किंग आपल्याला याच्यासोबत ह्या घरासोबत नक्की मिळणार आहेत. नंतर आपण जर इकडे आलो तर इथं तुम्हाला शेवटचा वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला इथे मिळतं. तुम्हाला जे वाटते तुम्ही ते समजा म्हणा किंवा व्हॉटेवर जे काय आहे. तर अशा पद्धतीचं हे एक डुप्लेक्स तुम्हाला मी खरं तर आज तुमच्या पुढे आणण्याचा विचार केला होता, आपण आज घेऊन आलो. हवेमुळं दरवाजा वाजलेला आहे, त्याच्यामुळं हवा घरामध्ये खेळती आहे, प्रकाश घरामध्ये चांगला आहे.
आणि ज्या मंडळींना टाटासारख्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट आहे, टाटा बिल्डर्सनंच LNTद्वारा बनवलेला हा प्रोडक्ट असणार आहे. तर ह्याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या सुखसुविधा पण आहेत, 3 पार्किंग पण आहेत, मेंटेनन्स तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आपल्याला 6 करोड रुपये याची किंमत केलेली कोटिंग किंमत आहे, 6 करोड. म्हणजे तसं 599 म्हटलं किंवा 6 करोड जरी म्हटलं तर ते 599 जरी म्हणले तर 6 करोडच होते. तर मी 6 करोड रुपीज निगोशिएबल असणारी ही प्राईज असणार आहे. ते बिल्डिंगला OC/CC सोसायटी तर लोक राहायला आलेले आहेत, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. पाण्याचा किंवा लाईटीचा इकडे काय प्रॉब्लेम नक्कीच नाही आहे. तर अशाच पद्धतीचं हा डुप्लेक्स फ्लॅट आहे. जर कोणाला हा डुप्लेक्समध्ये इंटरेस्ट असेल आणि जर ह्या किमती बघून तुमचं जर सगळ्यांची बुद्धी चालणार असेल तर मला वाटतं मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा आपण कार्यक्रम करतो आणि हे तुमच्या जीवावरतीच कार्यक्रम आपला चाललेला आहे, कारण तुम्ही ते बघता म्हणून आपल्याला करावं असं वाटतं. पण तेवढं एक माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती, तेवढं सबस्क्रायबरचं बटन जरा जास्त दाबा, कारण की जास्त सबस्क्रायबर झाले तर मला बरं वाटेल की हे काम चाललं, हे आपलं काहीतरी लोकांना पट्टे म्हणून हे होतं आहे. तर मला असं वाटतं ज्यांनी सबस्क्रायबर्स केले त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद, पण ज्यांनी केलेलं नाही अजून सबस्क्रायबर्स त्यांनी मला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि तुमच्या जीवावरती मला त्या जास्तीत जास्त वरती घेऊन जा, जेणेकरून माझं कष्टाचं फळ मिळेल. हेच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि असेच आमचे घरं बघत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.